प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण एका नवीन पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत आणि त्याद्वारे आम्ही ख्रिस्ताच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते पुस्तक म्हणजे योहानकृत शुभवर्तमान. असे म्हटले जाते की योहानकृत शुभवर्तमान समजण्यासाठी सोपे आहे. यातील भाषा सोपी वाटते, परंतु खरे पाहिले असता हे शुभवर्तमान फार गूढ असे आहे. त्यातील अर्थ गहन आहे. या पुस्तकाच्या लेखन काळाचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. पुष्कळ महत्त्वाच्या गोष्टी याच काळात घडलेल्या होत्या. या पुस्तकाविषयी दोन मतं प्रचलित होती. असं म्हटलं जातं की मंडळीच्या विनंतीवरून योहानाने हे शुभवर्तमान लिहिले. खरं तर आधीच 3 शुभवर्तमाने मंडळीकडे होती आणि त्यांना काही अधिक आत्मिक व सखोल असे हवे होते. म्हणूनच योहानाने याची सुरुवात खूपच वेगळ्या रीतीने केलेली आहे. तसं पाहिलं तर हे शुभवर्तमान विश्वासणाऱ्यांसाठी लिहिण्यात आलेले आहे. या शुभवर्तमानाचे वैशिष्ट्य म्हणजे योहानाने सर्व गोष्टी कालक्रमानुसार सांगितलेल्या दिसतात. तसेच यातील काही भागांचा उल्लेख इतर शुभवर्तमानकारांनी केलेला नाही. उदाहरण म्हणजे येशूच्या द्वारे वरच्या खोलीतील आत्मिक शिक्षण. इतर सर्व शुभवर्तमानकार हे ख्रिस्ताला जगाचा तारणारा म्हणून प्रस्तुत करतात, तर योहान मात्र पुनरुत्थित ख्रिस्ताला विश्वासणाऱ्यांच्या आत्मिक वाढीसाठी सादर करताना आपल्याला दिसतो. येशूच्या पुनरुत्थानानंतर येशूने दिलेले दर्शन 7 घटनांद्वारे आपल्याला या शुभवर्तमानात दिसतात. ह्या व अशा अनेक गोष्टींच्या द्वारे आम्हाला हेच समजते की योहानकृत शुभवर्तमान हे विश्वासणाऱ्यांच्या आवश्यकतेची पूर्ती करण्याकरिता फारच सुंदररित्या रचण्यात आलेले आहे. आपण परमेश्वराचे आभार मानूया. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने विश्वासणाऱ्यांसाठी या महत्त्वपूर्ण गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण या सर्वांचे अध्ययन आणि मनन प्रामाणिकपणे करून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर आपणास याविषयी सहाय्य करो. तर मग चला प्रियानो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही एका नवीन पुस्तकाला सुरुवात करीत आहोत. हे पुस्तक म्हणजे योहानकृत शुभवर्तमान, नवीन करारातील 4थे शुभवर्तमान. जर आपणाजवळ नवा करार आहे तर अवश्य योहानाचे शुभवर्तमान वाचायला सुरुवात करा. श्रोत्यानो, आज आम्ही ह्या शुभवर्तमानाचा परिचय करून घेणार आहोत. सर्वसाधारणपणे असे गृहीत धरल्या जाते की योहानाचे शुभवर्तमान समजण्याकरिता सोपे आहे. भाषेच्या सोप्या शैलीने अनेक लोकांना अशा प्रकारचा धोका होतो. ह्या शुभवर्तमानाला एक अवयवी शब्दात आणि द्विमात्रिक शब्दात लिहिल्या गेले आहे. काही वचने मी आपणाला उदाहरणादाखल सांगू इच्छिते. उदाहरणार्थ, योहानाचे शुभवर्तमान 1 अध्याय 11 आणि 12 वचने पहा. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. श्रोत्यानो, खरे पाहता आम्हाला शब्दांमुळे काही समस्या नाही, परंतु खरे पाहता आम्ही फार गूढ आणि गंभीर अशा शुभवर्तमानाला हाताळीत आहोत, हे लक्षात ठेवा. योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय आणि 20 वचन पहा. योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय आणि 20 वचन. हे वचन वाचायला सोपं वाटतं. मी आपणाकरिता हे वचन वाचत आहे. 14 अध्याय 20 वचन. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे. मोठे मोठे अभ्यासक सुद्धा तुम्ही माझ्यामध्ये व मी तुम्हामध्ये आहे ह्याचा अर्थ उलगडू शकले नाहीत. तुम्ही माझ्यामध्ये म्हणजे तारण आणि मी तुम्हामध्ये म्हणजे पवित्रीकरण.
परंतु ह्यापेक्षा अधिक आम्ही काही जाणून घेऊ शकत नाही. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं श्रोत्यानो, की जे शब्द लिहिले आहेत त्यांचा अर्थ आम्हाला माहीत आहे म्हणून ह्या ठिकाणी काय म्हणण्यात आले आहे ते आम्हाला कळले आहे किंवा आम्हाला माहीत आहे. शब्द साधे आणि सोपे आहेत म्हणून आम्ही असा गैरसमज करून घेऊ नये. शब्द साधे आणि सोपे असले तरी त्या ठिकाणी फार गहन असा अर्थ भरलेला असतो. जेरोमने योहानकृत शुभवर्तमानाविषयी म्हटले की योहानकृत शुभवर्तमान ईश्वरीय रहस्यांच्या सखोलतेमध्ये सगळ्यात वरचढ आहे व इतके वास्तविकतेने भरलेले विधान अजूनपर्यंत कोणीच केले नाही. डॉक्टर A.T. पियर्सननी अशा प्रकारे म्हटले की हे शुभवर्तमान ख्रिस्ताच्या हृदयाला स्पर्श करते. श्रोत्यानो, जरी योहानकृत शुभवर्तमान सोपे शुभवर्तमान आहे असे गृहीत धरण्यात येते, तरी हे शुभवर्तमान योहानाने लिहिले हे मात्र नेहमीच गृहीत धरल्या जात नाही. परंतु बार ट्युबिन चेन ह्या विद्यालयाने एका देशात योहानाच्या शुभवर्तमानावर आक्रमण सुरू केले आणि हे उदारमतवाद्यांसाठी एक चांगले कारण झाले. ह्या शुभवर्तमानाचा लेखक कोण आहे इत्यादींबाबतीत आम्ही वेळ गमावणार नाही, परंतु फक्त 2 विधाने आम्ही लक्षात घेणार आहोत, ज्यामध्ये हे अगदी स्पष्ट आहे की योहानच ह्याचा लेखक आहे. योहान ह्या शुभवर्तमानाचा लेखक नाही असे वाटण्याची जी अनेक कारणे आहेत, त्या कारणांपैकी एक कारण हे की पोपच्या सत्तेला मानणारे लोक हे समजत असत की योहान लेखक आहे असे कुठेच नमूद करण्यात आलेले नाही. परंतु प्रोफेसर टेकेनड्रॉफ, ज्याने कॉडेक्स सायनेटिक्स, जी आमच्या जुन्या कराराची सर्वात उत्तम हस्तलिखित प्रत आहे, तिचा शोध लावला, तो संत कॅथरीनच्या मठात सिनेटिक द्वीपकल्पात व्हॅटिकनच्या पुस्तकालयात काम करीत होता. तेव्हा त्याला एक जुनी हस्तलिखित प्रत सापडली, ज्यामध्ये पोपची सत्ता मानणाऱ्यांनी हे नमूद केले होते की योहान ह्या शुभवर्तमानाचा लेखक आहे. तसेच अलेक्झांड्रियाच्या क्लेमेंटने, जो इसवी सन 200 मध्ये होऊन गेला, त्याने असे विधान केले की योहानाला त्याच्या मित्रांनी खूप जबरदस्ती केली आणि देवाच्या आत्म्याने सुद्धा त्याला प्रेरित केले की त्याने हे आत्मिक शुभवर्तमान लिहावे. आणि श्रोत्यानो, माझा विश्वास आहे की योहानाचे शुभवर्तमान ते आत्मिक शुभवर्तमान आहे. योहान त्याचा लेखक आहे याविषयी माझ्या मनात किंचितही संशय नाही. तरी सुद्धा एक प्रश्न हा उठतो की योहानाने हे शुभवर्तमान का लिहिले? हे सगळ्यात शेवटी बहुधा इसवी सन 100च्या जवळपास लिहिण्यात आले. ह्यावेळी बाकी सर्व प्रेषित मरण पावले होते. त्यावेळी पहिल्या शतकाच्या अखेरीस योहानाने लिहिलेली पुस्तके वगळता नव्या करारातील इतर सर्व पुस्तकांचे लेखन पूर्ण झाले होते. या काळात येशूचे जीवन व कार्य सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत झाले होते. सुवार्ता गाजवण्याचे काम चालू झाले होते. पॉल व पेत्र यांना हुतात्म्याचे मरण आले होते. इतर प्रेषितही मरण पावले होते. ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या प्रयत्नात आम्हाला पुन्हा 2 असे मत सापडतात, ज्यामध्ये भिन्नता आहे. ह्यामध्ये काही असे आहेत जे म्हणतात की हे शुभवर्तमान मंडळातील पहिले पाखंडी मत, ज्याला नास्तिकता म्हणतात, त्याचा निकाल लावण्यासाठी लिहिण्यात आले. हे नास्तिक विश्वास करीत की येशू परमेश्वर होता, परंतु मानव मुळीच नव्हता. शिष्यांनी त्याला खरे पाहता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नव्हते, पण त्यांना फक्त पाहिल्यासारखा भास झाला. आणि इरेनियस हे मांडत असताना एक विधान असे मांडतो की नास्तिक लोकांच्या ह्या मताला खोटे सिद्ध करून त्याचे खंडन करणे हा योहानाचा उद्देश होता. परंतु थोलक हे फार चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो की हे शुभवर्तमान विवादग्रस्त शुभवर्तमान मुळीच नाही व तो त्या विषयाला हाताळण्याचा सुद्धा प्रयत्न करीत नाही. तसे श्रोत्यांनो, असेही म्हणणारे काही लोक आहेत की दुसऱ्यांनी जे काही लिहिले आहे त्यात भर घालण्यास हे लिहिण्यात आले व त्याने ह्यात फारच कमी गोष्टी अधिक घातलेल्या आहेत. परंतु एक अभ्यासक हेसे असे म्हणून उत्तर देतात की हे शुभवर्तमान फक्त रिकामी जागा भरण्यास लावलेले ठिगळ नाही. ह्या सर्व मतांद्वारे शुभवर्तमानात ज्या विशिष्ट वास्तविकता आहेत त्याविषयी काही योग्य उत्तर देण्यात आले नाही. माझ्या मते समाधान करणारे एकच स्पष्टीकरण आहे, ते म्हणजे
योहानाने हे शुभवर्तमान मंडळीच्या विनंतीवरून लिहिले, ज्यांच्याजवळ आधीच मत्ते, मार्क आणि लूक ही शुभवर्तमाने होती. त्यांना अधिक आत्मिक व सखोल असे काही हवे होते, जे त्यांना आत्मिक रूपाने वाढण्याकरिता सहाय्यक ठरणार होते. अगदी हेच प्राचीन मंडळीचे महान संत ऑगस्टिन ह्यांनी म्हटले. 4 शुभवर्तमानांमध्ये, अर्थात एका शुभवर्तमानाच्या 4 पुस्तकात प्रेषित संत योहानाने स्वतःच्या आत्मिक जीवनाची व समंजसपणाची तुलना गरुड पक्षाशी केली, ह्यात काहीच अयोग्य असे नाही. त्याचे आत्मिक जीवन अगदी वरच्या स्तरावरचे होते व दुसऱ्या तिघांपेक्षा अत्युच्च होते. ते उच्च स्तरावर नेताना त्याने हीच इच्छा बाळगली की ह्या शुभवर्तमानाद्वारे वाचणाऱ्यांची हृदये सुद्धा वरच्या स्तरावर उभारल्या जावीत. हाच योहानकृत शुभवर्तमानाचा उद्देश आहे आणि ह्याच कारणास्तव योहानाने हे शुभवर्तमान लिहिले. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही ह्या शुभवर्तमानामध्ये येतो तेव्हा योहान आम्हाला बेथलेमात नेत नाही, कारण त्याची इच्छा आहे की आम्ही आत्मिक रूपाने वाढावे. योहानाचा 1 अध्याय आणि 1 वचनात तो म्हणतो, प्रारंभी शब्द होता. काही लोकांचे म्हणणे आहे की 3 महापज्ञ वर्षांपूर्वी हे जग अस्तित्वात आले. परंतु मला वाटतं श्रोत्यानो, त्याहीपेक्षा बऱ्याच आधी हे जग अस्तित्वात आले. त्या अनंतातून येशू आम्हाला भेटण्याकरिता आला. प्रारंभी शब्द आहे असे म्हटलेले नाही, तर प्रारंभी शब्द होता असे म्हटले आहे. शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि त्यानंतर अनेक महापज्ञ वर्षे लोटली. योहानाचे शुभवर्तमान 1 अध्याय आणि 3 वचन पहा. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. श्रोत्यानो, नंतर योहान 14व्या वचनात दुसरे पाऊल उचलताना दिसतो. 14वं वचन सांगतं, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. ग्रीक तत्ववेते आणि ग्रीक विचार मत प्रणालीच्या लोकांसाठी योहानाने हे शुभवर्तमान लिहिले नाही, ज्यांच्याविषयी लुकाने लिहिले की ते येथेच थांबतील. पुढच्या गोष्टी त्यांना कबूल होणार नाहीत. 18वं वचन पहा. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केले आहे. त्याने त्याला प्रगट केले, त्याला उघडपणे बाहेर काढले, जेणेकरून मानवाने त्याला पाहावे, त्याला जाणून घ्यावे. ज्या मानवाला कुठलीच सुरुवात नाही तो म्हणजे परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त आहे, जो अनंतातून बाहेर आला. लूक एक वैद्य होता, हे आपणाला माहीत आहे. त्याने येशूला सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिले. जरी योहानाची पद्धती एकदम भिन्न आहे, तरी तो लूकाप्रमाणेच निष्कर्षाप्रत पोहोचतो. आपण योहानाच्या पद्धतीला कधीच शास्त्रोक्त मानू शकणार नाही. ज्या ख्रिस्ती व्यक्तीला ख्रिस्ताविषयी पर्याप्त ज्ञान आहे व ज्याचा त्याच्यावर विश्वास आहे, त्याला पुन्हा त्याच्या कुमारीपासून जन्माविषयी पाहण्याची, जाणून घेण्याची आवश्यकता पडत नाही, कारण ह्यावर आधीच त्याचा विश्वास बसलेला असतो. म्हणून जेव्हा तो योहानकृत शुभवर्तमानात येतो, तेव्हा तो ते वाचून व अध्ययन करून अवर्णनीय आनंदाने आणि उत्साहाने भरून जातो. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो.
श्रोत्यानो, हे शुभवर्तमान विश्वासणाऱ्यांसाठी आहे, अर्थात ज्या लोकांनी येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे, जे त्या विश्वासणाऱ्या व्यक्तीला आत्मिक रूपाने वाढण्याकरिता मदत पुरवते. हे शुभवर्तमान जे आधीच विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी आहे. 13 ते 17 अध्यायात आल्यावर आपण त्यावर फक्त विश्वासणाऱ्यांसाठी हा बोर्ड लावू शकता आणि त्याखाली असे लिहू शकता की बाकी सर्व बाहेर राहतात. मला नाही वाटत श्रोत्यानो की हा भाग अविश्वासणाऱ्यांसाठी आहे. येशूने त्याच्या स्वतःच्या शिष्यांना वरच्या खोलीत नेले आणि आत्मिक रूपाने वाढण्याकरिता उपयोगी गोष्टी त्यांना शिकवल्यात आणि त्यांच्यासमोर प्रगट केल्यात. दुसरा कुठलाच शुभवर्तमान लेखक आम्हाला हा वृत्तांत देत नाही, कारण ते लेखक सुवार्तिक होते, जे ख्रिस्ताला जगाचा तारणारा म्हणून प्रस्तुत करीत होते. योहान सुद्धा ख्रिस्ताला सादर करतो, पण तो ख्रिस्ताला विश्वासणाऱ्यांच्या आत्मिक वाढीसाठी सादर करतो. दुसऱ्या कुठल्याही शुभवर्तमान लेखकापेक्षा योहान पुनरुत्थित ख्रिस्ताविषयी आम्हाला अधिक सांगतो. इतकेच नाही तर इतर सर्वांपेक्षा तो बरेच काही सांगतो. पौलाने म्हटले करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 16 वचनात, तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. ह्या कारणामुळेच योहान पुनरुत्थानानंतर येशूच्या प्रगट होण्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यापैकी 7 घटनांना त्याने नमूद केले आहे. त्यापैकी पहिली घटना, मरिया मग्दलेनीला त्याने बागेत दर्शन दिले आणि ह्याचा नाट्यमय वृत्तांत योहानाने सांगितलेला आहे. दुसऱ्यांदा वरच्या खोलीत त्याने शिष्यांना दर्शन दिले, तेथे त्यांच्यामध्ये थोमा नव्हता. तिसऱ्यांदा त्याने वरच्या खोलीत शिष्यांना पुन्हा दर्शन दिले आणि तेव्हा थोमा त्यांच्यामध्ये उपस्थित होता. ह्या तिन्ही घटना 20व्या अध्यायात नमूद केल्यात आहेत. नंतर त्याला आम्ही गालिल समुद्रतीरी प्रगट होताना पाहतो. अनेक शिष्य मासे पकडण्यासाठी गेले होते. त्याने त्यांना किनाऱ्यावर उभे राहून बोलावले. योहान शुभवर्तमान 21वा अध्याय आणि 5वं वचन सांगतं की त्याने त्यांना विचारले, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय? श्रोत्यानो, एक दिवस तो तुम्हाला व मला अशाच प्रकारे प्रश्न विचारणार आहे. काय अलीकडे आपण कोणाला ख्रिस्ताजवळ आणले आहे? अर्थात एखाद्या आत्म्याला आपण जिंकले आहे. ज्या प्रकारे तो आपणाला सांगतो त्या प्रकारेच त्याच्या मार्गदर्शनानुसारच आपणाला हे कार्य करायचे आहे. आणि नंतर आम्हाला पाहायला मिळतं की त्याने त्यांच्यासाठी नाश्ता तयार केला. त्याने त्यांना भोजन दिले. आज तो तुम्हाला व मला सकाळ, दुपार, संध्याकाळ आत्मिक भोजन देऊ इच्छितो. नंतर योहान शुभवर्तमान 21वा अध्याय 15 ते 17 वचनांमध्ये त्याने शिमोनाला म्हटले की शिमोना, काय तू माझ्यावर प्रीती करतोस? प्रभू येशूने असे नाही म्हटले की त्याची सेवा करण्याकरिता आम्हाला विशिष्ट प्रशिक्षण किंवा शिक्षण घ्यावे लागेल. त्याने विचारले की काय तू माझ्यावर प्रीती करतोस? हीच एक अट आहे श्रोत्यानो. ह्या ठिकाणी गैरसमज करून घेऊ नका. जर आपण त्याच्यावर प्रीती कराल तर त्याची सेवा करण्यासाठी आपण योग्य ते प्रशिक्षण घेऊन स्वतःला पूर्णपणे त्यासाठी तयार कराल. पण तो हे जाणून घेऊ इच्छितो की काय आपण त्याच्यावर प्रीती करता? आज अनेक लोक त्याची सेवा करीत नाहीत. ह्याचे कारण की त्यांचे त्याच्यावर प्रेम नाही. नंतर पेत्राला सांगण्यात आले की तो मारला जाईल, परंतु योहानाला नाही, कारण योहानाला हे शुभवर्तमान लिहिण्याकरिता 3 पत्रे आणि प्रगटीकरणाचे पुस्तक लिहिण्याकरिता ह्या जगात जगायचे होते. अशा 7 घटनांना योहानाने ह्या शुभवर्तमानात नमूद केले आहे व हे सर्व काही विश्वासणाऱ्यांसाठी आहे. त्याद्वारे तो आज आमच्यामध्ये कार्य करतो. योहानाचे शुभवर्तमान विश्वासणाऱ्यांच्या आवश्यकतेची पूर्ती करण्याकरिता फार सुंदर प्रकारे रचण्यात आलेले आहे. तसेच पौर्वात्य विचारशैलीच्या आवश्यकतांची पूर्ती करण्यासारखे दुसरे कुठलेही लिखाण नाही. पौर्वात्य शब्दांद्वारे मी कोणाला दर्शवित आहे तर मिस्री, बाबिलोनी, पारसी, आमच्या देशातील आणि शेजारी देशातील लोकांना. आजपर्यंत सुद्धा जगाच्या काही भागाविषयी आम्हाला अधिक माहिती नाही. पूर्वेकडून हे ज्ञानी पंडित लोक भेटी घेऊन आलेत. ते विचारपूस करू लागलेत, यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून
त्याला नमन करावयास आलो आहो. त्यांना तारणाची आवश्यकता होती. त्यांच्याजवळ काहीच नव्हते. कुठल्याच धर्माने त्यांना ते दिले नाही. हेच कारण आहे की पूर्वेकडील गूढ अशा लोकांना योहानाच्या शुभवर्तमानात प्रगट करण्यात आले आहे. अशा विचारांना योहानाच्या शुभवर्तमानात प्रगट करण्यात आले आहे. प्रभू येशू अशा प्रकारच्या मनाची आवश्यकता पूर्ण करतो, ज्याला योहानाने प्रदर्शित केले आहे. स्वर्गीय गौरवातून तो आला, जो प्रारंभापासून होता. वचन आम्हाला सांगतं की शब्द देही झाला, ह्या पृथ्वीवर मानवामध्ये येऊन तो वावरला. पौरात्यांजवळ धर्म होता, सर्व प्रकारचे धर्म होते. त्यांच्याजवळ अलंकारांनी मढवलेले मंदिर होते. भयंकर अशा रीतिरिवाजांनी भरलेले अनेक खोटे संप्रदाय, खोटी शिकवणूक होती. आणि योहान आम्हाला येशू ख्रिस्ताच्या लोकसेवेतील पहिल्या कार्याविषयी सांगतो की तो मंदिरात गेला आणि त्याने मंदिराची सफाई केली. ह्याद्वारे तो सांगत आहे की परमेश्वर पवित्र आहे. जर आपण परमेश्वराची उपासना करू इच्छिता तर आपणाला प्रथम शुद्ध व्हावे लागेल. दुष्ट आणि चुकीच्या गोष्टींसोबत त्याचा मेळ बसू शकत नाही. एके रात्री एक धार्मिक पुढारी येशूकडे आला, हे फक्त योहानच आम्हाला सांगतो. येशूने ह्या धार्मिक पुढाऱ्याला सांगितले की तुला नव्याने जन्म घेतलाच पाहिजे. त्याला नवीन जीवनाची आवश्यकता व जुन्या धर्मापासून सुटकेची आवश्यकता होती. येशूने म्हटले की जुन्या कपड्यावर ठिगळ लावण्याकरिता मी आलो नाही, परंतु नीतिमत्वाची वस्त्रे देण्याकरिता आलो, जेणेकरून पवित्र परमेश्वरासमोर उभे राहण्याकरिता त्यांनी योग्य ठरावे. हेच जगातील त्या लोकांना हवे होते. पौरात्य काळात स्त्रियांना दर्जा नव्हता, परंतु आमच्या प्रभूने स्त्रियांचा दर्जा उंच केला. कारण श्रोत्यानो, तो स्वतः स्त्रीद्वारे ह्या जगात जन्मास आला होता. त्याने शोम्रोनी स्त्रीशी बोलणे केले, जिचे चरित्र चांगले नव्हते, परंतु त्या स्त्रीसाठी सुद्धा त्याने स्वतःचा प्राण दिला होता. त्याच्यासाठी मानवाच्या आत्म्याप्रमाणेच स्त्रीचा सुद्धा आत्मा मोलवान होता. मत्ते व मार्क येशूने केलेल्या चमत्कारांवर भर देतात. लूक दृष्टांतावर भर देतो, परंतु योहान ह्यापैकी एकावरही भर देत नाही. योहानकृत शुभवर्तमानात सांगण्यात आलेले चमत्कार चिन्हाच्या रूपात देण्यात आलेले आहेत व त्यांची निवड अनेक महान सत्ये स्पष्ट करण्यासाठी फार तारतम्याने करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, जीवनाच्या भाकरीविषयी सांगितल्यानंतर 5,000 लोकांना भोजन खाऊ घालण्याविषयी सांगण्यात आले आहे. योहानकृत शुभवर्तमानात 11 विशिष्ट चिन्हे देण्यात आलेली आहेत. चौथ्या शुभवर्तमानात दृष्टांत नाहीत. दृष्टांत हा शब्द योहानकृत शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये एक वेळा आला. परंतु श्रोत्यानो, हा नेहमीचा ग्रीक शब्द पॅराबोले नाही, तर पॅरोयमिया असा आहे. ह्या शब्दाला दृष्टांत म्हणून मुळीच भाषांतरित करायला नको. उत्तम मेंढपाळाची गोष्ट दृष्टांत नाही, तर एक भाषण आहे. योहान आम्हाला सर्व गोष्टी कालक्रमानुसार सांगतो. वास्तविकता ही आहे की जर आपण योग्य प्रकारे अवलोकन कराल तर आपणाला एक शिडी मिळेल, ज्यावर आपण येशूच्या 3 वर्षाच्या सेवेला कालक्रमानुसार पाहू शकाल. ह्या शुभवर्तमानात ख्रिस्ताच्या देवत्वावर, ईश्वरत्वावर भर देण्यात आला आहे, परंतु त्यासोबतच त्याचे मानवीपण सुद्धा नजरेआड करण्यात आलेले नाही. मला खात्री आहे श्रोत्यानो की जेव्हा आम्ही ह्या शुभवर्तमानाचे अध्ययन करू तेव्हा फार गूढ आणि गहन अशा गोष्टी परमेश्वर आम्हाला शिकवेल. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रभूची स्तुती असो. माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल. योहानकृत शुभवर्तमानाच्या या परिचयामधून निश्चितच आपणास अनेक गोष्टी समजल्या असतील आणि नक्कीच संपूर्ण शुभवर्तमानाचे अध्ययन आपण करावे असे आपल्या मनात नक्कीच आले असेल. ख्रिस्तावर आमचा विश्वास आहे, पण ख्रिस्त आमच्यापासून काय अपेक्षित करतो आणि ते आम्ही आमच्या जीवनात कसे परिपूर्ण करावे याची गरज विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आहे. काही प्रश्न आज आमच्या समोर आहेत. ख्रिस्ताचे पृथ्वीवर येणे
आणि मानव म्हणून वावरणे हे आम्हाला समजले आहे काय? परमेश्वराच्या उपासनेसाठी आम्ही पवित्र आहोत काय? नवीन जीवनाची आवश्यकता आम्हाला आहे काय? आणि विशेष म्हणजे ख्रिस्त जाणून घेऊ इच्छितो की काय आपण त्याच्यावर प्रीती करता. आपण ख्रिस्ताच्या प्रीतीत राहण्याचा प्रयत्न करूया. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र आणि सन्मानास योग्य असे आमचे जिवंत प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो की योहान कृत शुभवर्तमान या पुस्तकाचं अध्ययन आणि मनन करण्यासाठी तू आम्हाला आज संधी दिलेली आहेस. आज आम्ही त्याचा परिचय पाहिलेला आहे. होय प्रभूजी, या परिचयाच्या द्वारे तो आमच्याशी बोललेला आहेस हे आम्ही जाणतो. आणि म्हणूनच या अध्यायामध्ये आणि येणाऱ्या अध्यायांमध्ये अनेक गोष्टी आम्हाला समजतील. त्या सर्व आत्मसात करण्यासाठी प्रभूजी तू आमचे अंतःकरण उघड. आम्हाला ठाऊक आहे ज्यावेळेस तू शिष्यांचे अंतःकरण उघडलीस त्याच वेळेस त्यांना अनेक गोष्टी समजून आल्या. प्रभू, आम्ही देखील तुला हीच विनंती करतो, या गोष्टी समजण्यासाठी तू आमचे अंतःकरण उघड, तू आमच्याशी बोल, तू आम्हाला शिकव. आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या जवळ येत आहोत. प्रभूजी, तू आमचा ताबा घे. या ठिकाणी ऐकत असलेल्या, पाहत असलेल्या प्रत्येक तुझ्या लेकराला तू आशीर्वादित कर आणि तुझ्यामध्ये त्यांची आत्मिक वृद्धी होऊ दे. आणि म्हणूनच या विनंत्या, मागण्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात करतो, म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.